नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत स्टँडर्ड 7चा प्रॅक्टिस सेट 45. त्याचा फर्स्ट एक्झाम्पल आहे. इफ द साईड ऑफ अ स्क्वेअर इज 12 सेंटीमीटर फाइंड इट्स एरिया. आपल्याला एका स्क्वेअरची एक साईड दिलेली आहे, त्याच्यावरून त्याचा एरिया आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. ते घेऊया आपण सोल्युशन. फॉर्म्युला आहे साईड ऑफ स्क्वेअर इक्वल्स टू 12 सेंटीमीटर दिलेली आहे आपल्याला. मग आपला फॉर्म्युला आहे एरिया ऑफ स्क्वेअर इक्वल्स टू साइड स्क्वेअर इक्वल्स टू 12 स्क्वेअर इक्वल्स टू 12 इंटू 12. 12 इंटू 12 केल्यावर 12चा स्क्वेअर किती येतो? 144 स्क्वेअर सेंटीमीटर. ओके. सेकंड नंबरचा क्वेश्चन आहे. इफ द लेंथ ऑफ रेक्टँगल इज 15 सेंटीमीटर अँड ब्रीथ इज 5 सेंटीमीटर फाइंड इट्स एरिया. ओके. तर बघा, रेक्टँगल हा ड्रॉ करून घेतला आहे मी. त्याची एक साईड दिलेली आहे, ती रेक्टँगलची 15 सेंटीमीटर आणि ब्रीथ म्हणजे तिची जी रुंदी दिली आहे ती 5 सेंटीमीटर दिलेली आहे. तर फॉर्म्युला आहे इथे एरिया ऑफ रेक्टँगल इक्वल्स टू लेंथ इंटू ब्रीथ. हा त्याचा आहे फॉर्म्युला. ओके. मग आता 15 इंटू 5, 15 5 जार 75. हा आहे तो एरिया स्क्वेअर सेंटीमीटर. ओके. थर्ड नंबरचं एक्झाम्पल आहे. द एरिया ऑफ अ रेक्टँगल इज 102 स्क्वेअर सेंटीमीटर. इफ इट्स लेंथ इज 17 सेंटीमीटर व्हॉट इज इट्स पेरिमीटर. त्याचा पेरिमीटर किती आपल्याला ते फाइंड आउट करायचं आहे. मैथील एरिया ऑफ रेक्टँगल इक्वल्स टू लेंथ इंटू ब्रीथ एरिया ऑफ रेक्टँगल आहे 102 इक्वल्स टू लेंथ आहे 17 सेंटीमीटर. ब्रेथ फाइंड आउट करायची आहे आपल्याला. ब्रेथ मग इथे ब्रेथ इक्वल्स टू 102 अपॉन 17 इक्वल्स टू 17 6 आर 102. याने याला डिवाइड करून घेतलं आहे, म्हणून इथं आपलं 6 सेंटीमीटर हे आन्सर आले. ते किंवा आपण पेरिमीटर ऑफ रेक्टँगल इक्वल्स टू 2 इंटू लेंथ इंटू ब्रेथ इक्वल्स टू 2 इंटू 17 प्लस 6 इक्वल्स टू ते येईल. यांची टोटल येते, टोटल करून घ्या 23. 23 इंटू 2 केल्यानंतर आन्सर येतं आपलं 46 सेंटीमीटर पेरिमीटर ऑफ रेक्टँगल. ओके, समजलं. लास्ट वन एक्झाम्पल आहे. इफ द साइड ऑफ अ स्क्वेअर इज ट्रिपल how many time will its area be as compared to the area of the original square. ओके. आता इथं फॉर्म्युला येईल एरिया ऑफ स्क्वेअर इज इक्वल्स टू साइड स्क्वेअर. ते खाली घेऊया एरिया ऑफ न्यू square having side 3 times the side of old square equals to 3 into side square equals to 9 side square.
ओके, म्हणजे 3 इंटू साईड स्क्वेअर केल्यावर इथे काय येतो 3 3 जा 9 येतात. देअरफॉर आन्सर येईल फायनल एरिया ऑफ न्यू स्क्वेअर विल बी 9 times the area of square original square. ठीक आहे, समजलं तर सर्वांना. साईड स्क्वेअर घेतला आहे, मग ट्रिपल्ड आहे म्हणून 3 इंटू साईड स्क्वेअर केला म्हणजे 3 3 जा 9 आपला साईड स्क्वेअर येतो. ठीक आहे, असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू.